चला आज आपण एका अशा भविष्यवाणीवर नजर टाकूया जिने अक्षरशः शतकानुशतके लोकांना विचार करायला भाग पाडलंय. आपण बोलतोय प्रकटीकरणाच्या पुस्तकातील देवाचा शिक्का विरुद्ध पशुची खूण याबद्दल. विचार करा की एक असा काळ येईल जेव्हा संपूर्ण मानवजात फक्त 2 गटांमध्ये विभागली जाईल. प्रकटीकरणाचं पुस्तक आपल्याला नेमकंच याच मोठ्या विभागणीबद्दल सांगतं, जिथे प्रत्येकजण एका विशिष्ट शिक्क्याने ओळखला जाईल. आणि ही काही साधी सुधी विभागणी नाहीये. ही विभागणी 2 अत्यंत शक्तिशाली आणि एकमेकांच्या पूर्णपणे विरुद्ध असलेल्या खुणांद्वारे केली जाईल. ही एका मोठ्या निर्णायक अशा आध्यात्मिक लढाईची नांदी आहे, जिथे प्रत्येकाला आपली निष्ठा कोणाशी आहे हे निवडावं लागेल. बरं मग चला या विषयात जरा अधिक खोलवर जाऊया. या 2 आध्यात्मिक ओळख चिन्हांपैकी पहिलं चिन्ह समजून घेऊन आपण सुरुवात करूया. ते म्हणजे देवाचा शिक्का. तर सुरुवात करूया देवाच्या शिक्क्याने. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, हा काही हातावर किंवा कपाळावर दिसणारा शिक्का नाहीये. नाही, ही एक पूर्णपणे आंतरिक, एक आध्यात्मिक ओळख आहे. याचा नेमका अर्थ काय होतो? सोप्या भाषेत सांगायचं तर, जेव्हा एखादी व्यक्ती देवावर विश्वास ठेवते तेव्हा पवित्र आत्मा त्या व्यक्तीमध्ये वास करतो. आणि हाच आत असलेला पवित्र आत्मा तो शिक्का आहे, जी देवाची मालकी दर्शवते. तर मग प्रश्न येतो की या शिक्क्याचं काम काय आहे? याचं मुख्य काम 2 गोष्टी करणं आहे. पहिलं म्हणजे देवाची माणसं कोण आहेत हे ओळखणं, आणि दुसरं त्यांना येणाऱ्या दैवी क्रोधापासून वाचवणं. आता वळूया याच्या अगदी विरुद्ध बाजूकडे, म्हणजेच पशुच्या खुणेकडे. पण थांबा, त्याच्या आध्यात्मिक अर्थाकडे जाण्याआधी एका खूप लोकप्रिय आधुनिक सिद्धांतावर नजर टाकूया, जो आजकाल खूप चर्चेत आहे. एक कम्प्युटर चिप. हो, आजकाल पशुची खूण म्हटलं की अनेकांच्या डोळ्यासमोर काय येतं तर एक मायक्रोचिप, जी कदाचित हातावर किंवा कपाळावर लावली जाईल आणि ज्याच्याशिवाय खरेदी विक्री करणं अशक्य होईल. पण ज्या विवेचनाचा आपण आज अभ्यास करतोय ना, ते काहीतरी अगदी वेगळंच सांगतं. ते या भौतिक कल्पनेला छेद देऊन एक पूर्णपणे आध्यात्मिक दृष्टिकोन समोर ठेवतं. आणि यामागचा विचार खूप महत्त्वाचा आहे. मूळ मुद्दा काय आहे की ही लढाईच भौतिक नाहीये, ती आत्मिक आहे. मग जर युद्ध आत्मिक असेल तर त्याचं चिन्ह किंवा खूण भौतिक कशी असू शकते, बरोबर? तर मग साहजिकच प्रश्न पडतो की जर ही चिप नाही, तर मग या विवेचनानुसार पशुची खूण नक्की आहे तरी काय? हे ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, पण यानुसार ही खूण म्हणजे एक आंतरिक स्थिती आहे, एक प्रकारचा फसवा आत्मा. म्हणजे जे लोक जाणून बुजून सत्याला नाकारतात त्यांच्यावर एक असा प्रभाव पडतो की ते ख्रिस्त विरोधकाच्या खोट्या गोष्टींनाच खरं मानू लागतात. मग त्या कपाळाचं आणि हाताचं काय, ज्याचा उल्लेख बायबलमध्ये आहे? तर या विवेचनानुसार ही ठिकाणंसुद्धा प्रतिकात्मक आहेत. कपाळ म्हणजे आपले विचार, आपली निष्ठा, आपण कोणाची उपासना करतो. आणि हात म्हणजे आपली कर्म, आपली कृती, आपण कोणाची सेवा करतो. आणि ही आध्यात्मिक खूण स्वीकारण्याचे परिणाम ते खूपच गंभीर आहेत. याचा परिणाम फक्त या जगापुरता मर्यादित नाही, तर तो अंतिम न्यायाच्या दिवशीसुद्धा भोगावा लागतो, जिथे रात्रंदिवस विश्रांती मिळत नाही. तर या सगळ्याचा अर्थ काय? शेवटी हे संपूर्ण विवेचन आपल्याला एकाच गोष्टीकडे घेऊन जातं की ही भविष्यवाणी कोणत्या टेक्नॉलॉजीबद्दल नाहीये, तर ही आहे मानवी आत्म्यासाठी होणारं अंतिम युद्ध. म्हणून या अंतिम लढाईत 2 गटांना वेगळं काय करतं? तर त्यांच्या आत वास करणारा आत्मा. एका बाजूला आहेत ते जे पवित्र आत्मा प्राप्त करतात, आणि दुसऱ्या बाजूला आहेत ते जे एका फसव्या आत्म्याच्या प्रभावाखाली येतात. आणि हेच वाक्य या संपूर्ण विवेचनाचं सार सांगतं. म्हणजे या संघर्षात खरी ओळख कोणत्याही बाह्य खुणेवरून किंवा चिन्हावरून होत नाही, तर ती होते आत असलेल्या आत्म्यावरून. ती पूर्णपणे आंतरिक आणि आध्यात्मिक आहे. आणि यामुळेच आपण एका अंतिम आणि खूप महत्त्वाच्या प्रश्नावर येऊन थांबतो की जर या सर्वात महत्त्वाच्या खुणा, या खुणा जर अदृश्य असतील, तर मग खरी निष्ठा ओळखायची तरी कशी? हा एक असा प्रश्न आहे जो प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा.